सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा. तर गणपतीसाठी तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता आणि पार्वती मातेची तुम्ही वाळूनेच मूर्ती बनवा. नाहीतर आजकाल बाजारामध्ये खूप छान छान मूर्त्या भेटतात माता पार्वतीच्या, त्या देखील तुम्ही आणू शकता. पण वाळूचे शिवलिंगच तुम्हाला या दिवशी बनवायचे आहे. या मूर्ती काही काळ सुकू द्या. मूर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. पिवळ्या कापडावर 3 मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा. आता कलशवर स्वास्तिक बनवा आणि कलशामध्येच पाणी भरा. त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला. मूर्तीची विधिवत अभिषेक करावा व त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. ज्या काही तुम्ही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्यात तुम्हाला माता पार्वतीला द्यायच्या आहेत. पूजा करताना सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून